सर्वांपासून आम्ही हे घेतलं, दाऊदीबाईंना आम्ही हे नाही केलं, छोट्या राजांना आम्ही हे केलं, तर तू कोण है? तेरा क्या है? तेरे को हम क्या करेंगे? तेरे को बुरे से बुरा करेंगे, तेरे साथ हम गलत से गलत करेंगे, तेरी आम्ही फाइल आम्ही त्यांना बोला कि हमको इसका जवाब दो या हमको पुलिस का अकाउंटमेंट दो, वो सब बाद में मिलेगा, अभी कुछ नहीं मिलेगा, फाइल लाके दे रहा है या 5 के मार्ग ये लैंग्वेज तिकडे पण बोलतात की लड़की बोलेगी तो हम डायरेक्टली कर देंगे. समजलं? जे तुम्ही बोलतात ते आम्हाला लेखी द्या, ते लेखी द्यायला पण ते तयार नाही. तर नेमकी काय चाललंय मध्ये तुम्ही पाहू शकता की आमच्या सोबत ते आम्हाला घेऊन ते सिनियरकडे जातात आणि तिकडे तुम्ही आम्हाला खोटी नोटीस देतात की तुम्ही तिकडे गैरहजर होत. नमस्कार. आज आपण विरारमध्ये उपस्थित आहोत आणि आज मुद्दाही विरारचाच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण अनेक अशा पोलिसांबद्दल ऐकलं असेल ज्यांनी देशाची रक्षा केली आहे मरेपर्यंत. परंतु तुम्हाला माहिती आहे का की काही पोलीस असे आहेत जे रक्षा करायचं तर दूरची गोष्ट आहे, परंतु काही लोकांना एका छोट्याशा गोष्टीवरून इतकं हरॅस करतात की जसं आपण गेल्या वर्षी एक बातमी गेली, एका तरुणाने आत्महत्या केली. एक तशीच एक घटना समोर आलेली आहे. हा तरुण इतका मेंटल हरेस झालेला आहे की कुठेतरी आता त्याच पॉइंट पर्यंत पोहोचलेला आहे. याच्या पत्नीने जी आहे या व्यक्तीच्या 498 ची केस केली आणि 498 च्या केस नंतर कारवाई करायचं सोडून पोलिसांनी त्याला हरेसमेंट केली. त्याच्या घरातून उचलून मीरा भाईंदर काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि या संपूर्ण घटनेमध्ये या तरुणाला इतकं हरेस करण्यात आलेलं आहे. कुठेतरी त्यांनीच आता एक फिर्याद जी आहे ती नोंदवलेली आहे आणि या पोलिसांच्या विरोधात त्याची एक लढाई सुरू झालेली आहे. आपण बोलत आहोत एपीआय सोहेल पठाण यांच्याबद्दल. एपीआय सोहेल पठाण हे गेल्या काही महिन्यांपासून एका व्यक्तीला इतकं जास्त हरेस करतायत की त्यांनी कुठेतरी आता आरोपी सोडून आता तो फिर्यादी झालेला आहे. परंतु सततच्या अशा घटना समोर येत आहेत की भ्रष्टाचार इतका वाढलाय की पोलीस कोणत्या बेसिसवर कोणती कारवाई न करता तरुणांना जे आहेत ते आरोपी बोलत सुटलेले आहेत. आपण बोलूया त्यांच्या मोठ्या भावाशी नेमका प्रकरण काय आहे, या तरुणाबद्दल नेमकं त्यांना काय म्हणायचं आणि कुठपर्यंत आता विषय पोहोचलेले आहेत. सर नमस्कार. काय सांगाल, काय नाव आहे तुमच्या भावाचं आणि कोणत्या टोकापर्यंत हे प्रकार आता गेलेले आहेत? माझ्या भावाचं नाव अरबाज रोशन सय्यद असं नाव आहे आणि याचे मिसेसचं एक घरेलू वाद होता. त्याच्यामध्ये ती ऑक्टोबर 2022 मध्ये ती घरातून निघून गेली. तर माझ्या भावाने आता त्यांची मिसेस आहे, त्यांचे वडील नाही, त्यांची आईला कॉल केला आणि त्यांना विचारलं की ती घरातून निघून गेली आहे. दोघं मामा आहे ती मुलीचे, त्यांना फोन करून केले. त्यांचे मामा यांचं नाव राशीद अनवर. त्यांना नेमके फॉलो घेतलं की माझी बायको घेऊन घरातून निघून गेली आहे, बघा काय आहे. त्यांच्याकडे वेळ नाही चालत. तर ह्यांनी इकडनं त्याला ब्लॉक केलं फोनवरती, माझ्या भावाला व्हॉट्सअपला ब्लॉक आणि सर्व सोशल मीडियावर ब्लॉक केलं. इव्हन तो आम्हाला पण त्यांनी ब्लॉक केलं की आम्ही पण विचारू की काय झालं नेमकी, कारण त्यावेळेला आम्ही घरात नाही होतो जेव्हा ती निघून गेली. तर आम्हाला पण त्यांनी सुद्धा ब्लॉक केलं. तर त्यांना विचारलं गेलं तर माझ्या भावाने त्यांना फोन केला त्याच्या मामाला राशीद अनवरला की नेमकी काय प्रसंग घडलाय तिकडे, तुम्ही विचारा त्यांना काय काय ते काय करायचं. त्यांच्याकडनं काय उत्तर नाही भेटल्यावरती त्यांनी एक लिगल नोटीस पाठवलं. त्याला लिगल नोटीस पाठवल्यानंतर त्याचे मोठे मामा रईस आहे म्हणून ह्यांनी माझी फॅमिलीला बोलवून घेतलं. ते आम्हाला बोलवून घेतलं. त्यांची शाळा आहे रसाज इंटरनॅशनल शाळा मीरा रोडला, तिकडे आम्हाला बोलवून घेतलं. नंतर काय बोललं की इधर बात नाही करेंगे हम, आगे चल के अपने ऑफिस पे बात करते हैं. तिकडे गेल्यानंतर ते माझ्या भावाला ते धमकी द्यायला लागले. आम्ही याला ओळखतो, आम्ही सर्वांपासून आम्ही हे घेतलं, दाऊदीबाईंना आम्ही हे नाही केलं, छोट्या राजांना आम्ही हे केलं, तर तू कोण है? तेरा क्या है? तेरे को हम क्या करेंगे? तेरे को बुरे से बुरा करेंगे, तेरे साथ हम गलत से गलत करेंगे, तेरी वजह से तेरी पूरी फॅमिली प्रॉब्लेम में आएगी. हे सर्व त्यांनी वापरलं समोरचे व्यक्ती. आणि त्याच नंतर आम्ही सेकंड नोटीसच्या आम्ही त्यांना रिप्लाय दिलं. ते भेटनंतर आम्ही सेकंड नोटीस पाठवलं त्यांच्याकडे. आणि ही मुली 1 मार्च 2023 रोजी यांच्या ऍप्लिकेशन केलं काश्मीर पोलीस ठाण्यामध्ये आणि FIR नोंद झाली आहे 13 एप्रिल 2023 आणि अरेस्टसाठी ते आले 16 एप्रिल 2023 रात्रीच्या 12 नंतर म्हणजे 17 नंतर. तर हे 1.5 मंथच्या पिरियडमध्ये एक नोटीस पण नाही दिली आम्हाला.
की तुमच्यावरती असं तुमच्या विरोधामध्ये आम्हाला तक्रार आली आहे की किंवा काय. आम्हाला काहीच नाही बोललं, काहीच नाही. आणि एकही नाही ना सांगता रात्रीच्या वेळी हे एपीआय सोहेल पठाण हे रात्री आमच्या घरात आले आणि माझ्या भावाला अटक केली. विरार मकवानामध्ये आले. मकवानामध्ये आले आणि आम्हाला ते मकवानामध्ये जर तुम्ही राहता तर तुम्हाला विरार पोलीस स्टेशनला नेलं असेल. नेलं तिकडे नेलं विरार पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्यांनी विरार पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्याला फाईल मेडिकल फाईलची त्यांनी त्यांच्याकडनं मागणी केली. कारण माझ्या भावानी पण आधी सांगितलं की त्याच्या मेडिकल ट्रीटमेंट चालू होतं आणि ती मुलीनी खोटा आरोप लावलाय आणि ते लावल्यावर ते सिद्ध होणार ना ते फाईलमध्ये ते काय नाही. म्हणून ते फाईल ते आम्हाला त्यावेळेला आम्हाला काही माहित नाही होतं की हे काय नाही. आणि रात्रीचे 1:30 वाजेपर्यंत ते आम्हाला बोलतात की फाईल आणून दे. तर आम्ही त्यांना बोललं की हमको इसका जेरॉक्स दो या हमको पुलिस का अकाउंट दो, वो सब बाद में मिलेगा, अभी कुछ नहीं मिलेगा, फाईल लाके दे रहा है या कान के नीचे मार. हे लँग्वेज तिकडे हे वर्ड्स होते त्यांचे. आम्ही त्यांना फाईल आणून दिली. फाईल दिल्यानंतर माझ्या भावाला जर अटक झाली ते बेलवरती तो त्याला रिलीज केला गेला आणि आम्ही अँटिसिपेटरी वरती होतो. तर 90 डेजच्या म्हणजे एव्हरी अल्टरनेट डेज यानी की 45 डेज साठी आम्हाला काश्मीर पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला बोलवलं गेलं होतं इन्व्हेस्टिगेटिंग साठी. आणि तेव्हा आम्ही वर्बली सांगितलं होतं की आम्हाला फाईल हवी आहे. ते बोलले आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, आता आम्ही तुम्हाला नाही देऊ शकतो, इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर देणार. आणि नंतर आम्ही त्यांना विचारलं आणि आता तुम्ही पाहू शकता 31 जानेवारी 2024 आम्ही सीएपीआय कडे आपण ऍप्लिकेशन केलं की आमची फाईल आहे त्यांच्याकडे, ते फाईल हवं आहे. त्याच्या आम्हाला काही उत्तर नाही. ते गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे अजून जे आपले आयुक्त साहेब आहेत सुंदर बसते त्यांच्याकडे एक ऍप्लिकेशन केलं की तुमची फाईल देत नाही, आम्हाला फाईल द्यायला. आणि आम्ही पर्सनली जाऊन त्यांना भेटले पण आयुक्त साहेबांना. तर आयुक्त साहेबांनी आमच्या समोर त्यांना फोन केला आणि पीआय साहेबांना सांगितलं की या मॅटरमध्ये बघत आहे आणि ते आम्हाला फॉलो परत त्यांच्याचकडे गेलं एपीआय सोहेल पठाणकडे. ते सोहेल पठाण बोलतात की आमच्याकडे फाईल नाही, स्टेटमेंट फाईल नाही. तर मी बोललो सर एक काम करा, मी रायटिंग ऍप्लिकेशन दिलं तुमच्याकडे, तुम्ही रायटिंग मध्ये आम्हाला द्या की माझ्याकडे फाईल नाही. तर त्यांनी काय बोललं, फाईल महिने देवापुरीचे पुढे जो उखाणला होता. देवा म्हणजे त्यांची पत्नी. माझ्या भावाला असंच उत्तर दिलं त्यांनी, फाईल महिने दे दिया उसको तुझे जो उखाणला होता. कीवर्ड्स त्यांचे होते एपीआय सोहेल पठाण. मग नंतर आम्ही परत ते कंप्लेंट त्यांची स्टेट पोलीस अथॉरिटी यांच्याकडे गेली की इज युजिंग सच फाऊल वर्ड्स, आप इनके ऊपर कारवाई करा, तुम्ही याच्यावरती कारवाई करा की हा काय करतोय, हे ऑफिसर काय करतोय. मग नंतर आम्ही त्यांच्याकडे एक हे केलं की 498 चे FIR लॉन्च करण्यासाठी 498A 377 आणि ट्रिपल तलाक हे FIR 377 ट्रिपल तलाक का नाही किया, 498A का ही किया. आम्ही त्यांच्याकडे एक ऍप्लिकेशन केलं की 498A या FIR साठी त्याची प्रक्रिया आम्हाला लिखी पाहिजे. एक आरटीआय केलं, ऍप्लिकेशन केलं त्यांच्याकडे आरटीआय एंटर. त्यांच्या आम्हाला उत्तर सुद्धा दिलं नाही आणि ते आम्हाला बोलून वर्बली बोलतात की लडकी बोली की तो हम डायरेक्टली कर देंगे. समजा जे तुम्ही बोलतात ते आम्हाला लेखी द्या, ते लेखी द्यायला पण ते तयार नाही. तर नेमकी काय चाललंय, एपीआय सोहेल पठाण याच्यामध्ये पर्सनल इंटरेस्ट घेतात, ते समोरून दिसून येते. त्यांचा काय पर्सनल इंटरेस्ट आहे, हे जी मुली आहे झेबा, यांचे मामा आहे राशीद अनवर, यांचे दोघांचे काय संबंध आहे आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये पण देणार. हे दोघं फ्रेंड्स आहेत फेसबुकवरती. त्यांचं काय कनेक्शन आहे काय नाही ते त्यांना तुम्हाला मुद्दाम अडकवलं जाते असं मला. हो नक्की. जेव्हा म्हणजे जाण्यामागचं काही कारण होतं काही, म्हणजे आधी तुम्हाला असं माहित होतं का की असं काय होणार आहे तुमच्यासोबत? नाही असं काय नाही. नेमकी त्या दिवशी ती गेली त्यावेळेला आम्ही घरात नाही होते. कारण माझे वडील हे दोघं चालले होते आउट ऑफ स्टेट, त्यांना ड्रॉप करायला मी गेलो होतो आणि घरात कोणी नव्हतं. तर तिकडे काय घडलं माहित नाही मला. जेव्हा मी त्यांना ड्रॉप करून परत येत होता, मला माझ्या भावानी सांगितलं की असं झालं आहे. तर मी कॉल केला तुला स्वतःनी, नंबर ब्लॉक मध्ये होता. तर आता आम्हाला कळते की हे प्लॅनिंग आधीपासून सुरू होती. मग आता तुम्हाला नक्की काय हवं?
हे ऑफिसर जे आहे ईपीआय सोहेल पठाण यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. माझ्या भावानी पण सुद्धा सांगितलं की त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि आम्ही तिकडे उपस्थित होते. उपस्थितीमध्ये त्यांचे हे पण आम्हाला त्याचे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आमच्या सोबत ते आम्हाला घेऊन ते सिनियरकडे जातात आणि तिकडे तुम्ही आम्हाला खोटी नोटीस देतात की तुम्ही तिकडे गैरहजर होते. आणि लेटेस्ट नोटीस मध्ये हे आलं आहे की आम्ही खोटे बयानबाजी करतात आणि आम्ही एपीआय सोहेल पठाणला टार्गेट करतात. खोटे बयानबाजी कोण करतोय ते तुम्ही नेमकी बघा ना, की आम्ही करतात खोटे बयानबाजी करणार की तो एपीआय सोहेल पठाण आहे तो करतोय खोटे बयानबाजी. तो अजूनही आहे ड्युटीवरती, हो आहे, अजूनही त्याचं काम करतो आणि अजूनही तेवढंच रिस्पेक्ट आहे. हो. आम्ही गेले होते तिकडे, आम्हाला गेल्यानंतर ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतो. मी आहे, माझा भाऊ आहे आणि आमचे एक मित्र आहे. आम्ही तिकडे त्यांच्यासोबत आम्ही सिनियरकडे गेले. त्यांच्याकडे आम्ही आमचं स्टेटमेंट त्यांनी रेकॉर्ड केलं आणि ते नंतर आल्यानंतर ते आम्हाला नोटीस पाठवते आणि काश्मीर पोलीस ठाणे यांचे लेटरवरती आम्हाला नोटीस आली की तुम्ही गैरहजर त्या दिवशी. मी डेट बघू शकतात आणि त्यांच्यामध्ये तुम्ही बघा की व्हिडिओमध्ये जी डेट आहे ती बघा आणि ती नोटीसमध्ये जी डेट आहे ती बघा आणि ते काय लिहिलं त्यांनी. ते खोटे बयानबाजी कोणी करतात ते आता बघून घ्या तुम्ही. माझ्या याच्यावर तक्रार आता कुठे केली, आता पुढे काय करू? आता आम्ही आता लेटेस्ट जी नोटीस आली आहे आम्हाला, आम्ही त्याचे रिप्लाय फाईल केलं आहे आणि रिप्लायच्या नंतर आम्ही यांच्या विरोधामध्ये हायकोर्टमध्ये रिट पिटिशन फाईल करू, कारण हे ऑफिसर याच्यामध्ये पर्सनल इंटरेस्ट घेतो आणि हॅरेसमेंट चालू आहे. फाईल आमचे जे एव्हिडन्स आहे ना त्यांना पूर्ण हॅम्पर केलं आहे. इन्व्हेस्टिगेशन हॅम्पर केली. आमच्या एव्हिडन्स आहे. तो मेडिकल फाईल जे आहे ना ते आमचे एव्हिडन्स आहे आणि ते एव्हिडन्स त्यांनी ते म्हणतोय की मी उचलून ती मुलीला दिलं. तुम्ही लेखी द्या ना, जर तुम्ही एवढं कॉन्फिडंट आहे ना तुम्ही लेखी कशाला नाही. ओके, या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहिलं गेल्या काही दिवसांमध्ये देशामध्ये अशा काही घटना घडल्या ज्याच्यामध्ये मुस्कान केस असू दे, निकिता केसेस असू दे, त्यानंतर कशा प्रकारे एक नवरा बायको हनीमूनला जातात आणि नवऱ्याचा मृत्यू होतो. आपण सतत असं म्हणतो की 498 चे केसेस वाढत चाललेले आहेत. नक्कीच वाढत आहेत, कदाचित महिला ज्या आहेत त्या धोक्यात आहेत, परंतु आता कुठेतरी या संपूर्ण जी मॅरेज ऍक्टची जी काही संकल्पना आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आता पतींवर पण तेवढाच अत्याचार होताना दिसत आहे. विरारमधून देखील अशीच एक आता केस समोर आलेली आहे. त्याच्यामध्ये आता एक जसं इतर केसेसमध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे पत्नीचा मित्र किंवा जवळचा व्यक्ती मिळून नवऱ्याला हॅरेस करतात, त्याच्यामध्ये आता एका पोलीसवाल्याने जे आहे ते समोर येऊन हॅरेसमेंट सुरू केलेली आहे. पाहण्यासारखं असेल संपूर्ण घटनेमध्ये काय होतं, कारण एपीआय सोहेल पठाण सारखे अनेक असे पोलीस अधिकारी आहेत जे त्यांच्या पॉवरचा चुकीचा वापर करतायत आणि त्याच्यामुळे या सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. पाहण्यासारखं असेल संपूर्ण घटनेमध्ये काय होतं, त्याचबरोबर एपीआय सोहेल पठाणवर कारवाई होते का